मंडळी, तुम्ही कधी आकाशातून रॉकेट जाताना पाहिलंय का? म्हणजे विमानासारखं काहीतरी जात असतं आणि त्याच्या मागे पांढऱ्या धुराची लाईन असते. आम्ही लहानपणी त्याला रॉकेट म्हणायचो आणि दर दुसऱ्या दिवशी तसं एकतरी विमान आकाशातून जाताना दिसतच होतं. फक्त लहानपणीच नाही तर आताही असं विमान आकाशातून जाताना दिसलं की त्याला रॉकेट म्हणून त्याचा फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. पण सध्या इंटरनेटवर अशी चर्चा सुरू आहे ज्यामुळे या रॉकेट सोबतच्या असणाऱ्या सगळ्याच आठवणी कटू होऊ शकतात. या रॉकेटच्या माध्यमातून आपल्यावर एक मोठा गेम पडत असल्याचं आता समोर येतंय आणि या सगळ्याच्या मागं चक्क बिल गेट्सचा हात असल्याचंही कळतंय. एप्स्टीन फाईल्स मध्ये नाव आल्यापासून आधीच बिल गेट्सचं नाव खराब झालंय. त्यात आता ही नवी माहिती ऐकून तर डोकंच आउट व्हायची पाळी आली आहे. बिल गेट्स भारतात चक्क कृत्रिम पाऊस पाडतोय आणि या पावसामुळेच देशात नवीन नवीन आजार निर्माण होत आहेत, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. हे नेमकं काय आहे, अशी चर्चा सुरू होण्यामागचं कारण काय आणि बिल गेट्सचं नाव यात कसं आलं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे आपण आकाशात विमानांच्या मागे पांढऱ्या रंगाच्या लांब रेषा बघतो. अनेकदा या रेषा तासनतास आकाशात रेंगाळत असतात. मग आपण काय करतो, आपण त्या आकाशाचे फोटो काढतो, स्नॅप टाकतो, काही जण इन्स्टावर टाकून त्याला गाणी लावून टाकतात. आणि जर समजा पाऊस आला तर काही बोलायलाच नको, सगळ्या सोशल मीडियावर अचानक धबधबा कोसळायला लागतो. पण आजच्या ह्या आकाशाचा विषय जरा वेगळा आहे. निळाशार आकाशात दिसणारी ही लांबच्या लांब पांढरी रेष ही विमानाचा धूर नसून एक जिओ सोलार इंजिनिअरिंगचा भाग आहे. जी ती पांढरी रेष हळूहळू लांब पसरून ढगांचं रूप घेते. इंटरनेटवर याला केमट्रेल्स असं नाव देण्यात आलंय. जागतिक स्तरावर असा दावा केला जातोय की ही केवळ इंजिनमधून निघणारी वाफ नसून जाणीवपूर्वक फवारलेली घातक रसायनं आहेत, जी पाऊस पाडण्यासाठी वापरण्यात येत आहेत. पण याच पावसामुळे माणसांवर आजार पण येऊ शकतं, अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर ठळकपणे दिसू लागल्यात. त्यासोबत मीडियामध्ये ह्या रासायनिक सिद्धांताचा केंद्रबिंदू बनलेत जगातले प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स. याचं मुख्य कारण म्हणजे बिल गेट्स यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या स्कोपेक्स म्हणजे स्ट्रॅटोस्फेरिक कंट्रोल पेट्रुबेशन एक्सपेरिमेंट सारख्या सोलार जिओ इंजिनिअरिंग प्रकल्पांना पैसे देऊन मदत केली आहे. या प्रकल्पाचा मूळ उद्देश सूर्याची उष्णता कमी करण्यासाठी वातावरणात काही सूक्ष्म कण सोडून सूर्यप्रकाश परावर्तित करणं हा आहे, जेणेकरून जगातील तापमान वाढ रोखता येईल. पण लोकांमध्ये अशी भीती पसरली आहे की हे प्रयोग गुपचूप पद्धतीने पाऊस पाडण्यासाठी किंवा हवामान बदलण्यासाठी वापरले जात आहेत. त्यामुळे जिओ इंजिनिअरिंग हा बायोलॉजिकल वॉर आहे का, असंही बोललं जात आहे. आता ही जिओ इंजिनिअरिंग काय भानगड आहे ते बघूया. मुळात बिल गेट्स यांनी या सोलर जिओ इंजिनिअरिंगला स्ट्रॅटोस्फेरिक एरोसोल इंजेक्शन असं म्हणलंय. ही संकल्पना ज्वालामुखीच्या उद्रेकातून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे. जेव्हा एखाद्या मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईडचे कण वातावरणाच्या वरच्या स्तरात म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये पसरतात. हे कण सूर्याचा प्रकाश अडवतात आणि तो परावर्तित करतात, ज्यामुळे काही काळासाठी पृथ्वीच्या तापमानात घट होते. शास्त्रज्ञांच्या मते विमानांच्या मदतीने किंवा हाय अल्टिट्यूड बलूनच्या सहाय्याने कॅल्शियम कार्बोनेट किंवा सल्फरचे अतिसूक्ष्म कण वातावरणाच्या वरच्या थरात सोडले तर हे कण आकाशात एका आरशासारखे काम करतील. जेव्हा सूर्याची किरणं या कणांवर पडतील तेव्हा त्यातला काही भाग शोषला न जाता पुन्हा अंतराळात फेकला जाईल. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणारी उष्णता कमी होईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा वेग कमी होईल. ही पद्धत शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार स्वस्त आणि प्रभावी मानली जाते, परंतु त्याचे परिणाम भयानक असू शकतात. जसं की ओझोनच्या थराचं नुकसान होणं किंवा पावसाच्या मान्सूनमध्ये मोठे बदल होणं. ह्या पावसामुळे माणसांमध्ये आजारपण येणं ही भीती संशोधकांना आता वाटू लागली आहे. भारतात 13 आणि 14 मार्च रोजी पंजाब, लुधियाना, हरियाणा आणि दिल्ली परिसरात या जिओ इंजिनिअरिंग केमट्रायल्सची चाचणी झाली आहे. त्यासोबतच आता शास्त्रज्ञ म्हणतायत की कॅल्शियम कार्बोनेट किंवा तत्सम परावर्तक पदार्थांचे अतिसूक्ष्म कण या थरात सोडले जावेत. हे कण तिथं सुमारे 2 ते 3 वर्ष टिकून राहू शकतात. बिल गेट्स यांनी पाठीमध्ये दिलेल्या या प्रकल्पात अशाच एका बलूनचा वापर करून हे कण हवेत सोडण्याचं नियोजन केलंय. हा बलून सुमारे 20 किलोमीटर उंचीवर जाऊन कणांची फवारणी करेल आणि त्यानंतर तिथं होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेचा अभ्यास करेल. हे कण सूर्यप्रकाश विखुरतील, ज्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकणार नाही. पण त्यामुळे भारतातल्या लोकांना अनेक आजारपण आणि रोगराई मागे लागेल असं बोललं जातंय. या तंत्रज्ञानामुळे माणसांमध्ये प्रामुख्याने श्वसनाचे विकार वाढण्याची भीती वैज्ञानिक व्यक्त करतायत. जर वातावरणाच्या वरच्या थरात सल्फर डायऑक्साईड किंवा कॅल्शियम कार्बोनेट सारख्या कणांची फवारणी केली तर कालांतराने हे सूक्ष्म कण जमिनीवर येऊ शकतात. हे कण हवेतील प्रदूषणात भर घालतात, ज्यामुळे दमा, ब्रॉन्कायटिस आणि फुफ्फुसांचे जुनाट आजार बळावू शकतात. विशेषतः भारतासारख्या आधीच प्रदूषणाचा सामना करणाऱ्या देशात यामुळे श्वसनाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे व्हिटॅमिन डी ची कमतरता. भारतात 90% लोकांना व्हिटॅमिन डी, B12 आणि व्हिटॅमिन D3 ची कमी आहे.
जर ह्या सोलर इंजिनिअरिंगमुळे जाणीवपूर्वक सूर्याचा प्रकाश अडवला किंवा तो हवेत पसरला गेला तर मानवी शरीराला मिळणारं नैसर्गिक ऊन कमी होईल. मुळात व्हिटॅमिन डी हे हाडांच्या मजबूतीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत आवश्यक असतं. याची कमतरता निर्माण झाल्यास हाडांचे आजार, सांधेदुखी आणि मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतात. काही संशोधनांनुसार सूर्यप्रकाश कमी झाल्यामुळे लोकांमध्ये नैराश्य किंवा मानसिक ताण वाढण्याचीही शक्यता असते. याशिवाय ओझोन थरावर होणारा परिणाम हा देखील चिंतेचा विषय बनलाय. जर फवारलेल्या कणांमुळे ओझोनचा थर गायब झाला तर सूर्याचे घातक UV रेज थेट पृथ्वीवर येतील. यामुळे स्किन कॅन्सर आणि डोळ्यांचे आजार जसे की मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे भारतासारख्या हाय AQI असणाऱ्या ठिकाणी आधीच आजार असताना त्यात आणखी भर पडू शकते. आता बिल गेट्स यांच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांना या विषयावरून बोललं जाते. त्यांचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बिल गेट्स फाउंडेशन. मीडियामध्ये त्याच्यावर अशी चर्चा केली जाते की 2019चा कोविड हा चीनमधील वुहानमधून आला नसून तो गेट्स यांनी निर्माण केलेला आजार होता. त्यांना भविष्यात एखादी महामारी येईल याची कल्पना आधीच होती, अशी ग्वाही त्यांनी खुद्द एका टेड टॉक शो मध्ये दिली होती. त्यात त्यांनी असं म्हणलं होतं की आपण पुढील येणाऱ्या महामारीसाठी तयार नाही आहोत. भविष्यात जर कशाने 10 कोटी लोकांचा बळी गेला तर ते युद्ध नसेल तर तो एक संसर्गजन्य विषाणू असेल, असं वक्तव्य त्यांनी त्या शो मध्ये केलं होतं. कोरोना आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं जेव्हा निधी देणं कमी केलं होतं त्याच वेळी बिल गेट्स फाउंडेशननं मोठ्या प्रमाणावर निधी देऊन लसीकरण संशोधनाला आणि वॅक्सिन निर्मितीसाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली. त्यामुळे बिल गेट्स यांनी कोरोना आजार आणला आणि त्यातून लोकांना आजारी पाडून नफा कमवला, अशा प्रकारची टीका समाजातून व्हायला लागली. आणि आताच्या जिओ सोलार इंजिनिअरिंग बाबतीत ही सेम घटना होताना दिसते. बिल गेट्स हे हार्वर्ड विद्यापीठाच्या स्कोपेक्स सारख्या प्रयोगांना आर्थिक मदत करताना दिसतात. त्यावर टीकाकारांचं असं म्हणणं आहे की हे टेक्नॉलॉजी निसर्गाच्या चक्रात हस्तक्षेप करणारी आहे. ती विकसित देशांसाठी, विशेषतः भारतासाठी घातक ठरू शकते. या प्रयोगामुळे तिथल्या रोगराईची समस्या झपाट्याने वाढेल. त्यासोबतच असे समाजात दावे केले जात आहेत की हवामान बदलाच्या या शक्तीमुळे मान्सून विस्कळीत होईल, ज्याचा थेट फटका भारतीय शेतकऱ्यांना जास्त बसेल आणि त्यामुळे अन्नाची टंचाई निर्माण होऊन लोक संकटात सापडतील. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर गेट्स यांचे समर्थक म्हणतात की ते केवळ संशोधनासाठी निधी देत आहेत, जेणेकरून भविष्यातल्या ग्लोबल वॉर्मिंगवर उपाय शोधता येईल. परंतु सामान्य लोकांमध्ये अशी भीती आहे की या प्रयोगांच्या आडून कॉर्पोरेट कंपन्या निसर्गावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याचे दुष्परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण परिस्थितीची आणि मान्सूनच्या पावसामुळे होणाऱ्या आजाराची खबरदारी घेणं ही आपली जबाबदारी बनली आहे. आपल्या डोक्यावर पडणारा पाऊस कधी कोणता रोग घेऊन येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात लोकांनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. बाकी मंडळी, या सोलार जिओ इंजिनिअरिंगमुळे भविष्यात पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती येऊ शकते का, की हे भारताविरुद्ध रचले गेलेलं षडयंत्र म्हणजेच बायोलॉजिकल वॉर आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.